नमस्कार, मी माधवी गुर्जर. कथेचं नाव फ्रेंडशिप. रोशल सिन्हाची स्टार टीव्हीच्या उडान कार्यक्रमात एक सफल एरोनॉटिक्स इंजिनियर म्हणून मुलाखत घेत होते. रोशल सांगत होती की माझ्यावर एक वेळ अशी आली की माझ्या पुढे एकदम 2 संधी चालून आल्या होत्या आणि त्यातली एकच निवडायची होती. एक म्हणजे एका संपन्न उद्योगपतीशी विवाह आणि दुसरी म्हणजे अमेरिकेतील टेक्सास येथील विद्यापीठाने मला पुढील शिक्षणासाठी मंजूर केलेली स्कॉलरशिप, म्हणजे एरोनॉटिकल इंजिनियर बनायचं माझं स्वप्न. लहानपणी सुद्धा इतर मुलींप्रमाणे मला बाहुली कधीच आवडले नाहीत. मी रमायची ती वेगवेगळ्या मोटार गाड्या आणि विमानात, इतकं की माझे नातेवाईक सुद्धा मला अशाच वस्तू भेट म्हणून द्यायचे. शाळेपासूनच मी अभ्यासावर खूप मेहनत घेतली, त्यामुळे शहरातल्या मोठ्या नावाजलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला सहज प्रवेश मिळाला. परिस्थितीमुळे माझ्या बाबांना इंजिनिअरिंग अर्धवट सोडून लहान सहान नोकऱ्या कराव्या लागल्या. मला त्यांचं ते इंजिनियर होण्याचं स्वप्न माझ्या रूपात पूर्ण करायचं होतं. कॉलेजमध्ये मी पुन्हा कधीच मागे वळून बघितलं नाही. मी यथावकाश इंजिनियर झाले. आई बाबांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पुढे काय असा विचार चालू असतानाच माझ्या प्रोफेसरांनी मला ती आनंदाची बातमी सांगितली. हो, मला पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकन विद्यापीठात स्कॉलरशिप मंजूर झाली होती. मी हवेतच तरंगत घरी आले. कधी एकदा आई बाबांना ही बातमी सांगते असं मला झालं होतं. मी तर मनाने केव्हाच अमेरिकेत पोहोचले होते. घरात शिरतानाच बाबांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. ते कोणाशी तरी फोनवर बोलत होते. कोणी विवेक सिन्हा होता ज्याच्याविषयी बोलणं चाललं होतं. फोन ठेवतानाच बाबांनी मला बघितलं आणि म्हणाले, "अरे, तू आलीस? तुझ्यासाठी एक छान बातमी आहे." मी म्हणाले, "बाबा, माझ्याकडे पण एक छान बातमी आहे तुम्हाला सांगण्यासाठी." "चला, पहिले तुम्ही सांगा आधी." "बरं, अगं, तुझ्यासाठी आपल्या ओळखीतूनच एका मुलाचं स्थळ आलंय. मुलगा वागायला बोलायला खूपच चांगला आणि एक हुशार उद्योगपती आहे. तुझी माहिती त्यांना फारच चांगली वाटली. त्यांना लवकर लग्न करायचंय." त्याची माहिती ऐकून मलाही चांगली वाटली. आपल्याला विचार करायला हरकत नाही. मग कसं करूया आता? काय कळवू त्यांना? मी बाबांकडे बघतच राहिले. माझं स्वप्न आता पूर्ण होईल म्हणून किती आनंदात होते मी. क्षणार्धात सगळ्या आशा आकांक्षांच्या ठिकऱ्या झाल्या होत्या. तरीही धीराने कसे बसे शब्द गोळा करून मी बाबांना स्कॉलरशिप बद्दल सांगितलं. त्यांनाही ऐकून खूप आनंद झाला. पण 5 वर्षांचा कालावधी त्यांच्या मते खूप मोठा होता. इतके चांगले ठिकाण हातून जाऊ नये असं वाटत होतं. क्षणभर विचार करून बाबा म्हणाले, "अगं, आधी लग्न कर आणि मग पुढचं शिक्षण कर." आईनेही याला दुजोरा दिला, पण तो मार्ग काही मला पटत नव्हता. काय करू मी आता? मला काही सुचेनासं झालं. कोण कुठला हा विवेक सिन्हा माझ्या स्वप्नांच्या आड आला होता? देवा, माझे विचार जर काहीतरी जादू होऊन त्याच्यापर्यंत आपोआप पोहोचले असते तर किती बरं झालं असतं. पण ते कसं घडणार? मग विचार केला, यातनं काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. जर आपण त्याला भेटून सगळं सांगितलं तर हेच योग्य आहे. म्हणून मग मी बाबांजवळ आग्रह धरला की मला त्याला भेटायचं आहे. बाबा म्हणाले, "तुम्ही आजकालच्या मुली हे सगळं असंच करणार." मी बघतो विचारून त्यांना. झालं. एका रेस्टॉरंटमध्ये आमची भेट ठरली. विवेकला बघता क्षणीच जाणवलं की तो एक हुशार आणि तडफदार मुलगा आहे. बोलण्याची सुरुवात त्यानंच केली. मी अगदी ठरवून गेले होते की अगदी नेमकं आणि मुद्द्याचंच बोलायचं. पण कधी मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलायला लागले ते मलाच कळलं नाही. बोलता बोलता तो म्हणाला, "तुला मला का भेटायचं होतं?" तशी मी भानावर आले आणि माझ्या स्वप्नाविषयी सांगून टाकलं.
मला परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं आहे. बाबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मला स्कॉलरशिप मिळाली आहे. त्यामुळे लग्न करणं तर दूर, मी लग्नाचा साधा विचारही सध्या करू शकत नाही. मला कुठलीही जबाबदारी घेण्याआधी माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यामुळे तू माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाचा तरी विचार करावास असं मला वाटतं. एका दमात सगळं सांगून टाकल्यामुळे माझाही भार आता हलका झाला होता. मला वाटले, चला आता तो म्हणेल, ठीक आहे, निघूया मग आपण आता. काही क्षण शांततेत गेले. तो समोरच्या कॉफीच्या कपाकडे एकटक बघत होता. सावकाश नजर वर करत तो म्हणाला, मी तुझ्या विचारांचा आदर करतो. तुझ्या जागी मी असतो तर मी पण हाच विचार केला असता. तू तुझं स्वप्न जरूर पूर्ण कर, पण माझी एक विनंती मान्य करशील का? तुझ्या या प्रवासात एक मित्र म्हणून तुझ्या बरोबर राहायची माझी इच्छा आहे. तू अमेरिकेहून परत येईपर्यंत मी तुझी वाट पाहीन. मी निशब्द झाले. माझ्याही नकळत मी होकार भरला, कारण माझं स्वप्न आता फार दूर नव्हतं. ते मला विवेकच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. विवेक मात्र माझ्या हाताला फ्रेंडशिप बँड बांधण्यात गुंतला होता. हो, खरंच तो फ्रेंडशिप डेच होता. या दोस्तीच्या वाटेवर माझं स्वप्न साकार झालं आणि म्हणून आज मी एक एरोनॉटिकल इंजिनियर म्हणून उभी आहे.